आपण पाहतोय मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी चाणक्य भूमिका त्यांची पाहायला मिळते आणि सातत्याने अविरत क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने मयूर मोरे सर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत, तर गजानन सर आपण पाहतोय कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या सर्वांवरती लक्ष ठेवण्याचं काम जयवंत दादा घोलते PTC लाईव्हचे असणारे सर्व आहेत. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. आमचे स्कोरर मित्र ऑनलाईन स्कोरिंग अक्षय कोलते सर नक्की स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. नुकतेच 12वीचे पेपर संपन्न झालेत आणि त्यानंतर सुट्टी मात्र क्रिकेटच्या मैदानावरती वडकी नगरीमध्ये संपन्न करताना पाहायला मिळतात. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. त्याचप्रमाणे आनंद ढवळे सर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. एक जबरदस्त आयोजन पीरसाहेब तरुण मंडळ वालबाव बस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं झालेलं पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स 12th मॅन आलेले नाही आहेत. पांडवनगर वॉरियर्स संघाचे आलेत पीरवस्ती शूटर्स. 12th मॅन लवकरात लवकर या, धावत पळत या विनंती असेल. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफी संपन्न होते आणि फायनल मॅच देखील सुरू आहे. 253 धाब्यांचं टार्गेट जे भारतीय संघासमोर आहे. तर लाईव्ह अपडेट देखील आपण पाहतोय. 141 तीर गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 31 षटकांच्या समाप्तीनंतर 111 बॉल 114 धाब्यांची गरज आहे. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल फलंदाजी करतायत. मॅचला होते सुरुवात. सुहास गायकवाड ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत. खो खोचे प्रशिक्षक आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी करामत करावी लागेल यात मात्र शंका नाहीये. तर दुसऱ्या बाजूने आकाश थोरात ही जोडी दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं अभिषेक शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा आला जाईल, लेस दी प्ले. चला खेळूया वडकी प्रीमियर लीग मॅच क्रमांक 2. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया तेज तर्रार पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील सुरेख, हा चेंडू देखील लाजवाब. अफलातून बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट निर्धाव. सुरुवात तर अफलातून अभिषेकच्या माध्यमातून होते. हा चेंडू इथे यष्टेंच्या पाठीमागून वध करण्याचा प्रयत्न होता. बालबाल बचवलेत फलंदाज. तिसराही चेंडू डॉट आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव डॉट येताना पाहायला मिळतील आणि एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. दंडित केला एका अवांतर धाबेने. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33चा अवलंब केलाय आणि अवांतर धाबेच्या मदतीने संघाचं खातं संघाचा श्री गणेशा स्विच बँकेचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलेलं पाहायला मिळेल. 1 धाव आली आहे. पहिले 3 चेंडू अफलातून आले, त्या पाठोपाठ इथे अवांतर धाव देखील येते. परंतु कौतुक अभिषेक शेवाळेचं काराबस लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे, लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आली आहे. झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. 2 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळाला आहे. इथे मात्र आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑन चेंडू सीमारेषेच्या बाहेर बंदुकीतून गोळी सुटावी असा आलाय चौकार. शानदार चौकार. 4 रन.
चौकाराच्या मदतीने 5 माफ करा 6 धावा आहेत. 6 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 7 रन ऑन बोर्ड. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटला आहे. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा आहेत. आणि 19,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून विजय होताना पाहायला मिळालं. अर्थात 9 षटकार ज्यांच्या बॅटमधून ठोकले गेले. अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि विजेतेपद देखील सचिन मोडक यांनी मिळवलं. त्यांचं आगमन होते. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळला. गॅप शोधला जाईल. परफेक्ट गॅप शोधलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. धावफलकावरती 13. 13 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. इथे देखील आक्रमण होत आहे. शांत असणारा वादळ इथे धुमाकूळ घालायला सुरुवात करेल. सुवादच्या बॅट मधून हवाई सफर, शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातं. 19 धावा आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. फार मोठा वसा वारसा छत्रपतींचा या मातीला आहे, महाराष्ट्राच्या मातीला आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. अगदी चौफेर जर पाहिलं तर सह्याद्रीच्या रांगा आहे आणि सह्याद्रीच्या मधोमध नक्कीच पुणे जिल्हा पाहायला मिळतो. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 20 धावा. इथे देखील आडबाटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना पाहायला मिळेल. अवांतर धावा येत आहेत. आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आणि दुसरी ही धाव वाऱ्याच्या वेगात आहे. 9+2 3 धावा येतील. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 24 धावा आहेत. 24, लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू इथे तेज तर्रार, परंतु इथे देखील पंच वाईट बॉल घोषित करतायत. धावफलक पुढे जाईल. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा. वाईट पाठोपाठ नो देखील आलाय. 26 धावा आहेत. अवांतर धावा फार मोठ्या प्रमाणावरती आल्यात. त्या रोखाव्याच लागतील. मॅच महत्वपूर्ण आहे. हा चेंडू देखील आडबाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. हा चेंडू देखील सन्मानजनक. तिथे क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर पॅकअपचं काम होतंय. नो बॉलचा इशारा तर आहे. 9+2 3 धावा अतिरिक्त आहेत. महागडे षटक, लांबलेलं षटक म्हणावं लागेल. अवांतर धावांचा पाऊस आहे. इथे देखील आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. हा चेंडू सुसाट वेगात डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 36 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत.
अवांतर धाबा फार मोठ्या प्रमाणावरती आल्यात. हा चेंडू सुरक्षितरित्या टाकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. फेकी सुरेख डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तोपर्यंत 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलक 38 धावा आहेत. 7 चेंडू अवांतर आलेत. 4 वाईड आलेत आणि 3 नो येताना पाहायला मिळालेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक 100 झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होते. तिथे झेल निसटलाय, परंतु क्षेत्ररक्षण आपलातून आहे. एफर्ट्स जबरदस्त पाहायला मिळाले. 2 धावा येतील. 2 षटकांचा खेळ संपला. 20च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती आहेत. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3, गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रथमेश शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय या षटकाचा. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. समजू शकत नाही आकाशला चेंडू. इथे 2 चेंडू डॉट आलेत. कानमंत्र आता मात्र सुहास यांच्या माध्यमातून दिला जातोय. चाळीस धावा आहेत. इथे बॅकफुटवरती सरकलेत. अगदी सुंदर इथे चेंडू खेळून काढलाय, परंतु इथे देखील जीवनदान आहे. नो बॉलचा इशारा तर आलाय. नो +1 2 धावा येतील आणि या 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती 42 धावा आहेत. पहिले 2 चेंडू सुरेख आलेत. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफ, लांब 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 लचक, मॅक्झिमम शॉट, बिग सिक्सर. चरण षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 48 धावा. सुहास नावाचं वादळ सुरुवातीच्या षटकामध्ये थोडेसे शांत होते, परंतु इथं अशांत फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. 48 धावा आहेत. प्रथमेश वरती देखील होते आक्रमण, परंतु क्षमता प्रथमेश मध्ये देखील पाहायला मिळते. इथे देखील अडबाटे चेंडू घडून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवला जाईल. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि इथे काय घडलंय? कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि त्यानंतर क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. 49 या धावसंख्येवरती.
धनराज साठे नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला सुहास. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने सिंगल तर घेतली आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त बॅकअपचं काम तिथे केलं जाते. तोपर्यंत 2 धावा येतील आणि या 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 51 धावा आहेत. अडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल तर घेतली आहे. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. सिंगल डबलचं समीकरण 2 तर आल्यात. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. खो खोचे प्रशिक्षक आहे इथे धावण्यामध्ये जबरदस्त कामकाज त्यांचं पाहायला मिळत आहे. काल देखील 4 धावा परवाच्या दिवशी आपण पाहिलं त्यांना पूर्ण करताना. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकांचा खेळ इथे संपला. 1 बाद 54 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना पीर वस्ती शूटर्स हा संघ आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिमचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं यासाठी चर्चा विनिमय संघनायकासोबत सुरू असलेला पाहायला मिळेल. निष्कर्ष काही शहरामध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे. वडकी प्रीमियर लीगचा थरार, एक दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा यात्रा उत्सव, क्रिकेटची पंढरी. बनू वडकी गावाकडे आता सातत्याने पाहिलं जातं कारण क्रिकेटचा फार मोठा सोहळा या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. 3 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने लावलं गेलं होतं, परंतु त्या छोट्याशा रोपट्याचा मात्र आता वटवृक्षामध्ये रूपांतर देखील होताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक गोलंदाज किरण. पहिला चेंडू समोरच्या दिशेने शॉटम फुल केलाय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर चरण. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 60 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तर 18 चेंडू 43 धाब्यांची खेळी सुहास गायकवाड यांची पाहायला मिळेल. अर्धशतक आज ठोकणार का सुहास मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं. किरणवरती आक्रमण होतंय. किरणला कानमंत्र देखील दिले जातील. मॅच महत्त्वपूर्ण आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे फलंदाज पाहतील यात मात्र शंका नाही आहे. इथे मात्र अगदी आपण पाहूया कमबॅक करणारा चेंडू येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे देखील फुल टॉस चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 66 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर वैयक्तिक 49 धावा 20 चेंडूंमध्ये सुहास गायकवाड यांच्या पाहायला मिळतील. अफलातून खेळी, शांत प्रकारची खेळी मात्र आता वादळी खेळीमध्ये रूपांतर करतायत सुहास गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. 66 ऑन बोर्ड, 66 धावा आहेत. षटकारांची आतिषबाजी झाली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा डॉट, तर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा षटकार आहे. चौथ्या चेंडूवरती काय प्रश्नचिन्ह. इथे देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार का? नकार कळवलाय. आणि याच बरोबर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुहास गायकवाड. 21 चेंडू 50 धाब्यांची खेळी अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळतील. इथे धनराज देखील आक्रमण करतात आणि हा देखील राजेशाही फटका. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 73 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये फार मोठं आक्रमण आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 19 धावा किरण देखील खर्च करतायत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनची शिकार चेंडू मात्र घेतोय. तोपर्यंत 1 धाव आली आहे. अर्थात 74 धावा बनवल्यात. विजयासाठी 75 धाब्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. यानंतरची होणारी मॅच गायदरा कॅपिटल आणि मोडकमाळा फायटर्स. बोथ कॅप्टन लवकरात लवकर येतील. नाणेफेक आपण संपन्न करतोय. गायदरा कॅपिटल आणि मोडकमाळा फायटर्स यानंतरची होणारी मॅच.
एनर्जी ड्रिंक प्रत्येक टीमसाठी आहे आणि ते थंड करून आणण्याचं काम मात्र पप्पूदादा चौधरी यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. तर विनंती असेल ज्या टीमचं अजूनही एनर्जी ड्रिंक न्यायचं बाकी असेल त्यांनी ते घेऊन जा. गायदरा कॅपिटल आणि मोडकमाळा फायटर्स यानंतरची होणारी मॅच, बोथ कॅप्टन उपस्थित राहा. टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा मॅच देखील सुरू आहे. 173 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 36.3 षटकांचा खेळ इथे संपलाय. शुभम मोरे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. तर आता 81 चेंडू आणि 79 धाब्यांचं टार्गेट अजूनही भारतासाठी आहे. 24 चेंडू 75 समीकरण पाहायला मिळेल. 24 चेंडू 75 समीकरण आहे. तर क्षेत्ररक्षण आता एका बाजूने साजवा, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी दाखल होते. मोडकमाळा फायटर्स संघाने टॉस विन केलाय. तर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर गायदरा कॅपिटल संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण साजवा पीरवस्ती शूटर्स. अभिषेक शेवाळे आणि प्रथमेश शेवाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं अर्धशतक फलंदाजीच्या माध्यमातून ठोकलं. इथे गोलंदाजीमध्ये करामत करण्यासाठी सुहास गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू 75 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आलाय. लेज दी प्ले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न लाजवाब होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार. चरण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकाराने अभिषेक संघाचं खातं उघडताना पाहायला मिळतात. आक्रमण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. चेंडू अडवलाय. नो बॉलचा इशारा आहे. नो +1 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होतीये. डेड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. फुलटॉच स्वरूपाचा चेंडू. उंची आहे तिथे लांबी मिळणार का? लांबी देखील मिळाली आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून आलाय षटकार. चरण
धावफलकावरती 15 धावा आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. मॅच सुरू करून घ्या. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि पहिल्या 2 चेंडूंवरतीच आक्रमण होताना पाहायला मिळालंय. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे आणि हा चेंडू डीपेक्षा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातं 21 या धावसंख्येवरती. आक्रमण आक्रमण वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील 3 चेंडू झालेत. 3 बॉल झालेत. 3 बाकी आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डाव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 22 धावा आहेत. अवांतर धावा रोखाव्या लागतील यात मात्र शंका नाहीये. पहिल्या षटकामध्ये आक्रमण. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. नो +1. इथे देखील 2 धावा आहेत. या 2च्या मदतीने धावफलकावरती 24 धावा. इथे फॉलो थ्रू मध्ये झेल सुटलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होत आहे. 2 वेळा जीवनदान इथे अभिषेक शेवाळेला मिळालं जात आहे. हे जीवनदान किती घातक ठरणार. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. इथे संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाहीये. प्रयत्न एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले. 25 धावा आहेत. 75 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 25 तर आल्यात. इथे देखील फुलटा स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने. टोले झंग प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलकावरती 31 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. बत्तीस धावा आहेत. इथे देखील आक्रमण झालंय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 1 चेंडू बाकी आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 38 धावा आहेत. आक्रमण आग लावणारी फलंदाजी पाहायला मिळते. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. प्रथमेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि वादळी खेळीला होती सुरुवात. धावफलकावरती 38. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 38 धावा आहेत. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धाब्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 38 आल्यात. 18 चेंडूंमध्ये 37 बनवायचे आहेत. इथे आक्रमण होत आहे आणि याचबरोबर हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. षटकार.
षटकाराच्या मदतीने 44 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण अजूनही जारी आहे. प्रवीणवरती देखील आक्रमण होत आहे. हा चेंडू शरीरभेदक पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चव्वेचाळीस धाबा आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. वेगवान सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 45 धाबा. हा चेंडू देखील सर्वजने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि याच बरोबर इथे चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 49 धाबा. आक्रमण होतंय. 7 चेंडू 29 धाब्यांची खेळी प्रथमेश यांची आहे. तर 6 चेंडू 15 धाब्यांची खेळी अभिषेक यांची देखील पाहायला मिळाली. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. पडझड जाणवेल. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. डिरेक्ट हिट आणि याच बरोबर बडी मछली जाल में अभिषेक शेवाळे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. पन्नास धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. समीकरण बदलतंय. शेवटचे आता 13 चेंडू शिल्लक. 25 धाबा अजूनही विजयासाठी गरजेचे आहेत. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. परंतु इथे प्रथमेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण करण्याची क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूने सागर कामठे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिले. परंतु आज मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. त्यासाठी खेळताना पाहायला मिळतील. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 51 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 12 चेंडू 24 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. धनराज गोलंदाजीच्या माध्यमातून आणि इथे पहिला चेंडू फुलटॉस. टोले जंग प्रहार. फुल टोल वसूल केलाय. शानदार षटकार. 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 57 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमेश नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून वारंवार तोप गोळे मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळेल. हा चेंडू इथे सुरेख नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने 58. इथे देखील मोठा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. जबरदस्त आक्रमण. भारत जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है आणि सोन्यासारखी कामगिरी प्रथमेशची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पांडवनगर वॉरियर संघ 75 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि इथे अकराळ विकराळ भूमिका प्रथमेश करतायत. इथे देखील आक्रमण होत आहे आणि याच बरोबर हा देखील चेंडू लहान होतो सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 3रा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 70 धाबा आहेत. अजूनही विजयासाठी 5 धाब्यांची गरज. 70 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. लागोपाठचे 3 आलेत. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळतात. इथे देखील हवाई फायर. विजयी षटकार. 6 रन.
पांडवनगर वॉरियर संघ नक्कीच विजयी ठरताना पाहायला मिळतोय आणि प्रथमेश शेवाळे ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 54 धाब्यांची खेळी त्याची पाहायला मिळाली. भारत वर्सेस न्यूझीलंड ही आज मॅच देखील आपण पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तीही मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 252 धाब्यांचा पाठलाग आहे. 183 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, तर 68 चेंडू 69 धाब्यांची गरज भारताला विजयासाठी अजूनही पाहायला मिळेल. अगदी दोनही समीकरण प्रत्येकाच्या दादरा वडकी प्रीमियर लीग वरती देखील आहे आणि आज महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. श्रेयस अय्यरला परतवण्यामध्ये यश जे येताना पाहायला मिळाले. आत्ताच मात्र श्रेयस अय्यरची विकेट जी येताना पाहायला मिळाली. अभिषेक शेवाळे सर संपर्क करा. अभिषेक सर. गायदरा टीम